Hello students, in this lecture we see integral of the form integral 1 upon a sin 2x plus b cos 2x plus c dx. लास्ट फॉर्म मध्ये आपण इथं a sin x plus b cos x plus c हे पाहिलं, तो हाफ अँगल होता. आता इथं sin 2x आणि cos 2x हा मल्टिपल अँगल आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला dx sin 2x आणि cos 2x च्या व्हॅल्यूज फाइंड करायचे. त्यासाठी आता ह्या फॉर्म मध्ये जर इंटिग्रेशन असेल, हे बघा तुम्ही लक्षात ठेवा, sin x cos x असेल तर हाफ अँगल tan x/2t येतो आणि इथं sin 2x cos 2x हा मल्टिपल अँगल आहे. तेव्हा dx sin 2x आणि cos 2x ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला tan x, आता हा मल्टिपल अँगल आहे म्हणून tan x t ठेवायचा आहे आणि हाफ अँगल असेल तर tan x/2t ठेवायचा आहे. आता tan x t ठेवला तर tan x रिलेटिव्ह sec2x dx इज इक्वल टू dt. याच्यावरून dx फाइंड करायचा आहे. dx is equal to dt upon 1 sec2x आणि हा sec2x एक्सपांड करायचा आहे कारण tan ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. therefore dx is equal to dt upon 1 plus tan square x. आता हा 1 plus tan square x मध्ये आला आणि tan x व्हॅल्यू t आहे. therefore dx is equal to dt upon 1 plus t square. dx व्हॅल्यू मल्टिपल अँगल मध्ये येते dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि हाफ अँगल मध्ये येते 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हाच इथं चेंज आहे, फरक आहे. आणि sin 2x sin x ची किंवा cos 2x किंवा cos x ची व्हॅल्यू सेम येते. कसे ते बघा. आता therefore sin 2x इक्वल टू sin 2x फाइंड करण्यासाठी sin 2x चा फॉर्म्युला sin 2x चा फॉर्म्युला tan मध्ये काय असतो तर 2 tan x अपॉन 1 plus tan square x. sin 2x चा फॉर्म्युला tan मध्ये 2 tan x अपॉन 1 plus tan square x. पण tan x आपण t सबस्टिट्यूट केलाय. therefore sin 2x 2t अपॉन 1 plus t square. sin 2x आणि sin x चा फॉर्म्युला सेमच आहे. and cos 2x चा tan मध्ये फॉर्म्युला 1 minus tan square x अपॉन 1 plus tan square x. आणि इथे tan x t आहे. therefore cos 2x is equal to 1 minus t square upon 1 plus t square. This is value of cos 2x. बघा sin 2x ची व्हॅल्यू 2t upon 1 plus t square आणि sin x ची पण हीच होती. आणि cos 2x ची व्हॅल्यू 1 minus t square upon 1 plus t square आणि cos x ची पण व्हॅल्यू हीच होती. फक्त फरक आहे dx मध्ये. हाफ अँगल असेल तर dx येतो 2 dt upon 1 plus t square आणि मल्टिपल अँगल असेल तर dx येतो dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आता नेहमी तुम्हाला जर sin 2x cos 2x हे जर अँगल्स असतील तर तुम्हाला tan x t सबस्टिट्यूट करायचं आहे. dx ची व्हॅल्यू dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ठेवायचे. sin 2x 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि cos 2x 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. त्यामुळे हे सगळं माहिती. जसं साइन हाफ अँगलसाठी होतं तसंसाठी ह्या डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. Now see question is integral 1 upon 2 sin 2x minus 3. आता इथे जो न्यूमरेटर 1 आहे, डिनॉमिनेटरला sin 2x आहे, म्हणजे हा मल्टिपल अँगल आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. हाफ अँगल आणि मल्टिपल अँगल असेल तर dx येतो dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि हाफ अँगल असेल तर dt येतो 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि sin cos ची व्हॅल्यू सेम आहे पण dx ची व्हॅल्यू डिफरंट आहे. आता हा हाफ अँगल आहे, सॉरी मल्टिपल अँगल आहे. देन पुट tan x is equal to t. tan x t ठेवल्यानंतर tan x t ठेवतो. dx आपण काढलेला आहे तोच लक्षात ठेवून घ्यायचा आहे. सिम्प्लिफाय नाही केलं तरी चालेल. डायरेक्ट dx sin 2x cos 2x ची व्हॅल्यू तरी चालते आणि लिहायचीच आहे. therefore dx is equal to dt upon 1 plus t square. इथे फक्त sin 2x आहे त्यामुळे sin 2x ची व्हॅल्यू येते 2t upon 1 plus t square आणि पुढे सेम मेथडने सिम्प्लिफाय करायचं. आता या सगळ्या व्हॅल्यूज इंटिग्रेशन मध्ये सबस्टिट्यूट करायचे. इंटिग्रल 1 अपॉन 2 इंटू sin 2x आहे 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर मायनस 3 आणि dx येतोय dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. नेहमी सारखं क्रॉस हा इथं मल्टिप्लाय करायचं त्याच्यामधून मायनस करायचं. डिनॉमिनेटर आहे तसा. इंटिग्रल 1 अपॉन 2 इंटू 2 4t मायनस हा इथं मल्टिप्लाय होतो 3 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर आहे तसा 1 प्लस टी स्क्वेअर इंटू dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर.
तर इथं 1 प्लस टी स्क्वेअर गेट कॅन्सल फॉर दिस 1 प्लस टी स्क्वेअर आणि हा ब्रॅकेट सिम्प्लिफाय करायचा. देअरफॉर इंटिग्रल 1/4t. आता मध्ये मायनस साइन आहे, -3 आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. -3 टी स्क्वेअर dt. तर हे इथं टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 3 आहे आणि त्याला मायनस साइन आहे, त्यामुळे ते उलटे क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार आहे. त्यासाठी हा कन्वर्ट करताना 4t स्क्वेअर -3 किंवा मायनस कॉमन घेतला तर सोपं जाईल. म्हणून इथून मायनस डिनॉमिनेटरमधून मायनस कॉमन घ्यायचा म्हणजे इंटिग्रल येईल 1/, बघा टी स्क्वेअरचा कोएफिशियंट प्लस होण्यासाठी आपल्याला मायनस कॉमन घ्यायचा आहे. मायनस बाहेर घेतला तर हा मायनस होतो, हे अपोजिट साइन होतात, हा मायनस होईल, हा प्लस आणि हा प्लस म्हणजे +3t स्क्वेअर, हा -4t आणि हा +3 dt. म्हणजे हा मायनस पूर्ण बाहेर घ्या, मायनस इंटिग्रल 1/3t स्क्वेअर -4t +3 dt. आता हा 1/4t फॉर्ममध्ये कन्वर्ट झाला. नेहमीप्रमाणे टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 करायचं आहे, त्यासाठी 3 कॉमन घ्यायचा. इंटिग्रल 1/3 कॉमन घ्यायचा, उरलेल्या टर्मला तो डिव्हाइड करायचा आहे म्हणजे टी स्क्वेअर -4/3t +3/3 dt. आता हा 3 बाहेर घ्या म्हणजे काय येतं इथं, हा मायनस आहेच आणि हा 1/3 बाहेर आला, -1/3 इंटिग्रल 1/t स्क्वेअर -4/3t +3/3 1 आला dt. -1/3 इंटू दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हा टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 झालेला आहे. आता आपल्याला मिडल टर्म फाइंड करायचे, त्यासाठी टीचा कोएफिशियंट आहे 4/3, त्याला 1/2 नी, मी नेहमी सांगते ते व्यवस्थित लक्षात ठेवा, 1/2 नी मिडल टर्मच्या कोएफिशियंटला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 1/2 इंटू 4/3 आणि हिचं स्क्वेअर, तर 2 to the 4, 2/3 येतोय आणि हिचं स्क्वेअर 2 स्क्वेअर 4 आणि 3 स्क्वेअर 9. हे आलंच पाहिजे कारण त्याशिवाय आपल्याला ब्रॅकेट स्क्वेअर मिळणार नाही. त्यामध्ये आता समजते ना, मिडल टर्मच्या कोएफिशियंटला 1/2 नी मल्टिप्लाय करायचं आणि त्याचा स्क्वेअर, येणारा स्क्वेअर हा मिडल टर्ममध्ये ॲड करायचा आणि नंतर सबट्रॅक्ट करायचं आहे. त्यामुळे आता इंटिग्रेशन येईल -1/3 इंटू इंटिग्रल 1/t स्क्वेअर -4/3t. आता +4/9, पहिला प्लस नंतर -4/9 आणि लास्ट टर्म आहे +1 dt. बघा केलं, येणारा आन्सर मिडल टर्ममध्ये आधी प्लस केल्यानंतर मायनस केलं. नेक्स्ट स्टेपला काय करायचं, तर पहिल्या 3 टर्मला ब्रॅकेट घालायचं आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर करून घ्यायचं आहे. म्हणजे -1/3 इंटिग्रल 1/, फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट t, मिडल टर्मचं साईन मायनस, लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट, 4चं 2 येतं, 9चं 3 येतं, ब्रॅकेट स्क्वेअर आणि ह्या सिम्प्लिफाय करायचा. 9 इंटू 1 9 +9 -4 म्हणजे +5/9 dt. आता हा काय झाला, x² फर्स्ट टर्म व्हेरिएबल आहे, सेकंड टर्म कॉन्स्टंट आहे, म्हणजे हा x² + a² मध्ये कन्वर्ट होणार आहे. त्यासाठी हिचं स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचा. -1/3 इंटिग्रल 1/t -2/3 ब्रॅकेट स्क्वेअर +5चं स्क्वेअर रूट मिळत नाही म्हणजे √5/9 स्क्वेअर रूट 3 bracket square dt. Then using which standard formula, integral 1/x² + a² dx is 1/a into tan inverse of x/a plus c. आता हा कंपॅरेटिव्हली x येतोय t -2/3 आणि a येतोय √5/3. Therefore integration is I is equal to -1/3 इंटू 1/a, a √5/3 आहे, इंटू टॅन इनव्हर्स ऑफ x येतोय t -2/3 डिवायडेड बाय a आहे √5/3 प्लस c आणि इथं 3 गेट कॅन्सल. Therefore integration is -1/, हा 3 कॅन्सल आहे म्हणजे √5 इंटू टॅन इनव्हर्स ऑफ क्रॉस मल्टिप्लाय करायचा तो 3 इंटू टी, 3t -2 डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय √5/3 प्लस c. 3 गेट कॅन्सल. Therefore our integration is -1/√5
tan inverse of 3t minus 2 upon root 5 plus c. This is integration in term of t. Therefore, we put value of t is tan x. Therefore, r is equal to minus 1 by root 5. Tan inverse of 3 tan x minus 2 upon root 5 plus c. That is our integration. Integral I is equal to minus 1 by root 5 tan inverse of 3 tan x minus 2 upon root 5. Now second example is I is equal to integral 1 upon 3 plus 2 cos 2 sin 2x plus 4 cos 2x dx. Sin 2x cos 2x multiple angle आहे. Therefore put tan x is equal to t. dx is dt upon 1 plus t square. Sin 2x is 2t upon 1 plus t square. Cos 2x is 1 minus t square upon 1 plus t square. या सगळ्या व्हॅल्यू इंटिग्रेशन मध्ये सबस्टिट्यूट करून आपल्याला सिम्प्लिफाय करायचे. Therefore integral 1 upon 3 plus 2 into sin 2x is 2t upon 1 plus t square plus 4 into cos 2x is 1 minus t square upon 1 plus t square. dx is dt upon 1 plus t square. क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. इथे होण्यासाठी इथं म्हणजे हा 3 चा डिनॉमिनेटर 1 प्लस टी स्क्वेअर होण्यासाठी 3 ला 1 प्लस टी स्क्वेअर ने मल्टिप्लाय करायचं. इंटिग्रल 1 अपॉन 3 into 1 plus t square plus 2 into 2 4t प्लस आहे इथं आणि मग हा 4 into this टर्म आहे म्हणजे प्लस 4 into 1 4 minus 4t square upon same denominator 1 plus t square dt upon 1 plus t square. T square get cancel for this t square. Therefore integral 1 upon bracket simplify करा 3 plus 3t square plus 4t plus 4 minus 4t square into dt. हा क्वाड्रेटिक मध्ये कन्वर्ट करण्यासाठी बघा 3t square आणि मायनस 4t square म्हणजे मायनस t square येतो. 4t आहे आणि हा 3 plus 4 किती येतो 7. आता हा t square चा कोएफिशिएंट आहे तो t square आहे तो मायनस आहे. t square मायनस येतोय त्यामुळे हा क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ते उलट्या फॉर्म मध्ये घ्यायचा. I इक्वल टू इंटिग्रल 1 अपॉन आता बघा कसं घ्यायचंय कॉन्स्टंट टर्म किती येते बघा 3 plus 4 7. मिडल टर्म येते प्लस 4t आणि प्लस टी स्क्वेअर मायनस 4t स्क्वेअर इज मायनस t स्क्वेअर dt. आता हा a प्लस bx प्लस x स्क्वेअर ह्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झालेला आहे. आता इथे हा 1 अपॉन क्वाड्रेटिकच्या फॉर्म मध्येच आहे फक्त व्हेरिएबल हा थर्ड टर्म आहे आणि इथं कोएफिशिएंट 1 ऑलरेडी आहे इथे करायची गरज नाही. त्यामुळे आता फक्त काय बघायचं तर मिडल टर्म 4t आहे सॉरी मिडल टर्मच्या कोएफिशिएंटला आता फर्स्ट आपण कंडिशन सॅटिस्फाय झालेलीच आहे तर t स्क्वेअरचा कोएफिशिएंट 1च आहे. मिडल टर्म फाइंड करण्यासाठी t च्या कोएफिशिएंटला 1/2 नी मल्टिप्लाय करायचं. 1/2 into 4 ब्रॅकेट स्क्वेअर हा 2 2 चा 4 आणि 2 स्क्वेअर 4 येतो म्हणजे हा 4 मिडल टर्म मध्ये. आता हे उलटं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. इथं बघा सरळ असेल तर आपण मिडल टर्म नंतर तो ती व्हॅल्यू प्लस आणि मायनस करतो. आता इथं काय करायचं बघा इंटिग्रल 1 अपॉन ही जी व्हॅल्यू आहे ती फर्स्ट टर्म कॉन्स्टंट टर्म मधून प्लस आणि मायनस करायचे म्हणजे 7 आहे तसं त्यामध्ये प्लस 4 मायनस 4 केले बघा कॉन्स्टंट टर्म नंतर ती प्लस 4 मायनस 4 केली उरलेल्या टर्म्स आहे तसंच प्लस 4t मायनस t स्क्वेअर dt. आता हा ब्रॅकेट स्क्वेअर होण्यासाठी आपल्याला लास्ट पासून 3 टर्मला ब्रॅकेट घालायचं कसं आणि विथ साइन 1 2 3 विथ साइन हे ब्रॅकेट असं येईल. हे चांगलं लक्षात ठेवा म्हणजे हे एक्स स्क्वेअर आधी असेल आणि एक्स स्क्वेअर जर म्हणजे स्क्वेअरची टर्म पहिल्यांदा असेल तर कसं घ्यायचंय आणि शेवटी असेल तर कसं घ्यायचंय. शेवटी असेल तर ती ऍडजस्टमेंट करायची. आधी असेल तर आपण मिडल टर्म मध्ये ऍड आणि मायनस करतो आणि नंतर असेल म्हणजे शेवटी जर एक्स स्क्वेअर असेल तर आपण कॉन्स्टंट टर्म मध्ये तो येणारी व्हॅल्यू प्लस आणि मायनस करायची आणि ब्रॅकेट घेताना असं घ्यायचंय
लास्ट टर्म पासून थर्ड टर्म पर्यंत विथ साईन, कारण याला मायनस साईन असतं. मग आता हा सॉल्व्ह करताना इंटिग्रल 1/4 प्लस 7 प्लस 4 किती येतो 11. आणि इथून मायनस साईन कॉमन घ्यायचं, मायनस बाहेर, साईन नाही ये मध्ये, मायनस बाहेर येतोय आणि मायनस बाहेर येतल्यानंतर हा प्लस होईल, हा मायनस आणि हा प्लस होतो. हा प्लस झाला की पुढे घ्यायचा t², हा -4t आणि हा +4 इंटू dt. म्हणजे हा फर्स्ट टर्म कॉन्स्टंट, सेकंड टर्म म्हणजे इंटिग्रल 1/11 मायनस, आता याचा ब्रॅकेट स्क्वेअर करायचं. फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट t, मिडल टर्मचं साइन मायनस, लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर dt. आणि मग हा इंटिग्रल 1/a² मायनस x² मध्ये कन्वर्ट होण्यासाठी 11चं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे, म्हणजे √11 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस t मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर dt. म्हणजे याच्यामध्ये हा इंटिग्रल 1/√11 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस t मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर dt झाला. कोणता फॉर्म्युला करायचा? इंटिग्रल युजिंग इंटिग्रल 1/a² मायनस x² dx is equal to 1/2a into log mod a, हा a मायनस x आहे म्हणजे प्लस x अपॉन a मायनस x प्लस c. आता a कंपॅरेटिव्हली √11 आहे आणि x आहे t मायनस 2, हा t मायनस 2 x आहे. देअरफॉर इंटिग्रल काय ते बघा, इंटिग्रल व्हॅल्यू 1/2a 2 इंटू √11 इंटू लॉग मॉड a किती आहे √11 प्लस x येतोय, x मीन्स t आहे, t मायनस 2 डिवायडेड बाय a √11 मायनस t मायनस 2 प्लस c. हा सिम्प्लिफाय करायचा 1/2 √11 इंटू लॉग ऑफ मॉड √11 प्लस t मायनस 2 डिवायडेड बाय √11, हा मायनस आतमध्ये जाईल, मायनस t प्लस 2 प्लस c. Therefore, our integration is in x variable is I equal to 1/2 √11 into log mod √11 plus tan x minus 2 divided by √11 minus tan x plus 2 plus c. That is our integration 1/2 √11 into log mod √11 plus tan x minus 2 upon √11 minus tan x plus 2 plus c. Now third example is I is equal to integral 1/cos x minus sin x dx. आता इथं बघा इंटिग्रल 1/cos x minus sin x आहे आणि हा एंगल दिसतोय, पण इथे कॉन्स्टंट टर्म अबसेंट आहे. तर कॉन्स्टंट टर्म नाहीच आहे. आतापर्यंत एक्झाम्पल आपण हाफ एंगल आणि मल्टिपल एंगलमध्ये बघितले, त्यामध्ये दोन्ही टर्म म्हणजे ट्रिग्नॉमेट्री फंक्शनमध्ये आणि एक टर्म कॉन्स्टंट किंवा एकच ट्रिग्नॉमेट्रीमध्ये आणि एक टर्म कॉन्स्टंट असं होतं. पण इथे दोन्ही टर्ममध्ये म्हणजे फंक्शन प्रेझेंट आहे, एकही टर्म कॉन्स्टंट नाही. ह्या टाईपचं एक्झाम्पल आपण डायरेक्ट सबस्टिट्यूशनने सिम्प्लिफाय करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला इथं ॲडजस्टमेंट करावं लागेल आणि तो हे करावं लागेल. तर इथं 1 आहे, डिनॉमिनेटरला cos x मायनस साइन x आहे. तर हा कॉन्स्टंट टर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी इथं आपल्याला एक ॲडजस्टमेंट करावं लागते. तर इथं 1/√2 म्हणजे 1/√2 कोणाची व्हॅल्यू आहे, साइन 45 आणि cos 45 ची व्हॅल्यू 1/√2 असते. आणि मग हा कन्वर्ट करण्यासाठी इथं 1/√2 ने डिवाइड केलं तर डिनॉमिनेटरला पण 1/√2 ने डिवाइड करायचं. म्हणजे इथं ॲडजस्टमेंट करायला लागेल. डिवाइड numerator and denominator by √2. numerator and denominator √2 ने डिवाइड करायचं आहे. therefore our integration is integral 1/√2 divided by numerator √2 ने डिवाइड केलं तसं डिनॉमिनेटरला पण करायचं आहे, म्हणजे दोन्ही टर्म सेपरेट होईल. 1/√2 cos x minus 1/√2 sin x dx. हा 1/√2 मीन्स याच्यामध्ये कन्वर्ट झाला 1/√2. आता हा cos मायनस सायन्स आहे, आपण कंपाऊंड एंगल फॉर्म्युला यूज करणार आहे. cos a मायनस cos b चा फॉर्म्युला काय असतो, cos a cos b प्लस sin a sin b. हा cos मध्ये होण्यासाठी हा 1 आता cos 45 हा 1/√2 असतो आणि sin 45 पण 1/√2 असतो.
म्हणजे इथं कॉसच्या ठिकाणी 1/√2 ची व्हॅल्यू कॉस 45 ठेवायचे आणि इथं 1/√2 ची व्हॅल्यू साइन 45 ठेवायचे. 1/√2 आहे तर तसा तो बाहेर घेतला 1/2 इंटू इंटिग्रल 1/, इथं कॉस मध्ये व्हॅल्यू ठेवायचे कॉस 45 मीन्स 5/4 इंटू कॉस एक्स मायनस साइन, इथं साइन मध्येच पाहिजे आणि साइन 45 1/√2 असतोच म्हणजे इथं साइन 5/4 इंटू साइन एक्स dx. कोणता फॉर्म्युला बघा कॉस साइन कोणता कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला यूज करतो इथं मायनस आहे म्हणजे कंपाऊंड अँगलचा अँगल प्लस असणार आहे म्हणजे कॉस ए प्लस बी हा फॉर्म्युला आपण यूज करतोय. कॉस ए प्लस बी कंपाऊंड अँगलला कसा एक्सपांड होतो कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी हा फॉर्म्युला यूज करून आपण सिम्प्लिफाय करणार आहे. आता कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी असतो कॉस ए प्लस बी ए म्हणजे 5/4 झाला आणि बी म्हणजे एक्स होते. देअरफॉर हा फॉर्म्युला यूज करून हा करायचा इंटिग्रल 1/√2 इंटू इंटिग्रल 1 कॉस ऑफ ए किती आहे बघा ए येतोय 5/4 प्लस एक्स बी आहे एक्स dx. इंटिग्रल 1 कॉस 5/4 प्लस एक्स. आता हा इंटिग्रल सिम्प्लिफाय करताना हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये दाखले मग हा काय 1/cos सेक असतो म्हणजे इथं काय येणार आहे इज इक्वल टू I इज इक्वल टू 1/√2 इंटू इंटिग्रल 1/cos मीन्स सेक 5/4 प्लस एक्स म्हणजेच एक्स प्लस 5/4 dx. आणि सेकचं इंटिग्रेशन काय असतं इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स is 1/√2 into log of mod sec x plus tan x sec of x plus 5/4 plus tan x means x plus 5/4 plus c. This is our integration. I is equal to 1/√2 into log of sec of x plus 5/4 plus tan of x plus 5/4 plus c. ह्या टाईपचे इंटिग्रेशन्स असतील म्हणजे त्याच्यामध्ये हा हाफ अँगल दिसतो पण ह्याच्यामध्ये एकही कॉन्स्टंट टर्म नाही तेव्हा ती ॲडजस्ट करून आपल्याला त्याचं सिम्प्लिफिकेशन घ्यायला लागतं. या टाईपचे आणखी 2 एक्झाम्पल्स एक्झरसाइजमध्ये आहेत. हाफ अँगलचे एक्झाम्पल्स आहेत नंतर मल्टिपल अँगलचे एक्झाम्पल्स आहेत. ह्या सगळ्या टाईपची एक्झाम्पल एक्झरसाइज 3.2b मध्ये आहेत. त्या टाईपचे एक्झाम्पल काही सोडून दिलेत काही होमवर्कला दिलेत ते सिम्प्लिफाय करा. थँक्यू.